स्वप्नील शांत आणि एकटा आपल्या कॅफेच्या कोपऱ्यातल्या टेबलावर बसून त्याच्या कादंबरीत हरवला होता. त्याला आसपासच्या गोंगाटाचा कधीच त्रास होत नव्हता, कारण तो पुस्तकांमध्येच जगायचा. त्याचं जग म्हणजे शब्द, भावना आणि कधी कधी अर्धवट लिहिलेली कविता. त्याच कॅफेमध्ये एका कोपऱ्यात आर्या शांत बसली होती. तिचं देखणं रूप, डोळ्यातली चमक आणि तिच्या हातातला कॅमेरा, हे सगळं पाहून कुणालाही वाटेल की ती या गोंगाटापासून काहीतरी खास टिपण्याच्या तयारीत आहे. ती सतत लोकांना, त्यांचे हावभाव, त्यांचे जगण्याचे क्षण टिपायची. त्या दिवशी एका क्षणी आर्याचा कॅमेरा स्वप्नीलकडे वळला. तो शांत बसून कादंबरी वाचत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावना जणू त्या कथेचं प्रतिबिंब होतं. आर्या काही क्षण त्याला बघतच राहिली. तो क्षण तिच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाला. दुसऱ्याच दिवशी स्वप्नीलने पाहिलं की त्याच्या समोर आर्या उभी होती. तिच्या हातात कॅमेरा आणि चेहऱ्यावर हलकं हसू. हाय, मी आर्या. कालच तुला पाहिलं आणि असं वाटलं की तुझ्यावर एक छान फोटो सिरीज करू शकते. तुला चालेल का? ती विचारत होती. स्वप्नीलला थोडं विचित्र वाटलं, पण तिच्या डोळ्यातली प्रामाणिकता पाहून तो नाही म्हणू शकला नाही. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. आर्या त्याच्या आयुष्यातला प्रत्येक पैलू कॅमेऱ्यात बंदिस्त करत होती आणि स्वप्नील तिच्यासाठी नवीन कविता लिहित होता. त्या गप्पांमधून त्यांना एकमेकांमध्ये किती साम्य आहे हे उमजत गेलं. स्वप्नीलला तिच्या कॅमेऱ्यातून जग बघायला शिकायला मिळालं, तर आर्याला त्याच्या शब्दांमधून भावना व्यक्त करता यायला शिकला. एक दिवस कॅफेच्या छतावर ते दोघं चांदण्यांच्या प्रकाशात बसले होते. स्वप्नीलने शांतपणे आर्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आर्या, तुझ्या कॅमेऱ्याने माझ्या आयुष्यातल्या क्षणांना कायमस्वरूपी जिवंत केलंय, पण मला असं वाटतंय की तूच माझ्या प्रत्येक क्षणाची मुख्य फ्रेम आहेस. आर्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हसून उत्तर दिलं, आणि तुझ्या कवितांमध्ये मी कायमच जिवंत राहील. आपण दोघं मिळून एक सुंदर गोष्ट लिहूया, कायमसाठी. आकाशात चंद्र मंदस्मित करत होता, जणू त्यांचं ते चांदण्याचं नातं पाहून तोही आनंदी झाला होता. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आर्या आणि स्वप्नीलने एकत्रित आयुष्याचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्याच्या कॅमेऱ्यातून जणू जग जिवंत होतं, तर स्वप्नीलच्या शब्दांतून भावना पाझरत होत्या. त्यांनी एकत्र काम करायचं ठरवलं. आर्याने तिच्या फोटोग्राफी प्रदर्शनात स्वप्नीलच्या कविता समाविष्ट केल्या, तर स्वप्नीलने आपल्या पुस्तकासाठी आर्याच्या छायाचित्रांचा वापर केला. त्यांच्या कलेने लोकांना भुरळ घातली. त्यांचं एकत्र काम म्हणजे कला आणि भावनेचं परिपूर्ण मिश्रण होतं. त्यांनी एका लहानशा गावाला भेट दिली, जेथील निसर्गाने त्यांना मोहून टाकलं. तिथं राहून त्यांनी एक नवीन प्रकल्प सुरू केला, एक पुस्तक, ज्यात आर्याच्या फोटोंच्या माध्यमातून लोकांच्या कथा दाखवल्या गेल्या आणि त्या प्रत्येक कथेला स्वप्नीलने आपल्या कवितेत गुंफलं. तिथल्या गावकऱ्यांसोबत राहून त्यांनी खूप काही शिकलं. लोकांच्या साध्या आयुष्यातली खरी श्रीमंती त्यांच्या कलेत उतरली. त्यांचं पुस्तक जगण्यातले रंग प्रसिद्ध झालं आणि अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालं. त्यांच्या कलाकृतीने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. या यशानंतरही त्यांच्या नात्यातली सादगी तशीच राहिली. ते रोज एकत्र चहा घेत, नवीन कल्पनांवर चर्चा करत आणि एकमेकांसोबत नवीन स्वप्न पाहत. स्वप्नील कधीतरी आर्याला म्हणायचा, तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस, तर आर्या म्हणायची, आणि तू माझ्या प्रत्येक फोटोच्या मागचं गुपित. त्यांच्या प्रेमाने कला आणि आयुष्याचा सुंदर संगम तयार केला होता. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी एकमेकांसोबत असं जग उभं केलं, जिथं फक्त प्रेम, कला आणि आनंद होतं. आणि त्या चांदण्याखाली दिलेला वचन, आपण एक सुंदर गोष्ट लिहूया, ते त्यांनी खरोखर पूर्ण केलं. ती गोष्ट म्हणजे त्यांचं आयुष्य होतं, एक अस्सल, साधं आणि सच्च प्रेमकथेत गुंफलेलं आयुष्य. त्यांचं आयुष्य आता त्या छोट्या गावात अधिकच रमलं होतं. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद, निसर्गाची शांती आणि त्यांच्या कलेतून उमटणाऱ्या हृदयाच्या स्पंदनांनी त्यांना सतत प्रेरित केलं. स्वप्नील आणि आर्याच्या कलेची देशभर चर्चा होऊ लागली. त्यांना मोठ्या प्रदर्शनांसाठी बोलावलं जाऊ लागलं. पण या यशाच्या शिखरावर सुद्धा त्यांनी एकमेकांशी असलेलं साधं नातं आणि त्यांचं स्वतःचं जगणं कधीही हरवू दिलं नाही. ते दररोज सकाळी गावाच्या वेशीवरून फिरायला जात, लोकांशी गप्पा मारत आणि त्यांच्या साध्या आयुष्याचं सुख अनुभवत. एक दिवस गावातल्या एका लहानशा शाळेत त्यांना बोलावलं गेलं. शिक्षकांनी त्यांना सांगितलं की मुलांना कलेबद्दल खूप उत्सुकता आहे. आर्या आणि स्वप्नीलने त्या मुलांना कला, शब्द आणि स्वप्नांची ताकद काय असते हे दाखवायचं ठरवलं. स्वप्नीलने मुलांसाठी एक कविता लिहिली, स्वप्नांना पंख कसे फुटतात, आणि आर्याने त्या कवितेला जोडून प्रत्येक मुलाचा एक खास फोटो काढला. मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून त्यांना वाटलं, हेच त्यांच्या कलेचं खऱ्या अर्थाने यश आहे. त्या दिवशी आर्या आणि स्वप्नील एका झाडाखाली बसून चहा घेत होते.
आर्या म्हणाली, आपण सगळीकडे फिरतो, कला मांडतो, लोकांसमोर गोष्टी आणतो, पण माझ्या मते खऱ्या सुंदर कथा या साध्या लोकांच्या जीवनातच असतात। स्वप्नील तिच्या विचारांशी सहमत होता। हो आर्या, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय, पण आपल्या पायांनी या मातीशी जोडलेलं राहणं खूप गरजेचं आहे, कारण हीच माती आपल्याला प्रेरणा देते। त्या दिवशी त्यांनी आणखी एक स्वप्न पाहिलं। त्यांनी असं ठरवलं की फक्त कलेसाठी नाही, तर गावातल्या लोकांसाठी काहीतरी भव्य करायचं। त्यांनी गावात एक कला केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला, जिथे लहान मुलं, शेतकरी आणि सगळेच येऊन कलेच्या विविध शाखांमध्ये सहभागी होऊ शकतील। काही महिन्यांच्या कष्टांनंतर आर्या स्वप्नील कला केंद्र उभं राहिलं। त्या ठिकाणी फोटोग्राफी, चित्रकला, लेखन आणि हस्तकलेचे वर्ग सुरू झाले। गावकऱ्यांना स्वतःच्या आयुष्याची सुंदरता कळू लागली, त्यांच्या साध्या कथा जगापर्यंत पोहोचल्या। आर्या आणि स्वप्नीलचं आयुष्य आता त्या केंद्राभोवती फिरू लागलं होतं। ते लोकांच्या आयुष्यात नवी उमेद भरत होते आणि त्या लोकांच्या कथा त्यांच्या कलेतून अधिक समृद्ध होत होत्या। एक दिवशी आर्या चांदण्या पाहत होती आणि स्वप्नील तिच्या बाजूला बसून लिहित होता। त्याने एक कविता तिला वाचून दाखवली। तुझ्या डोळ्यात दिसतो चंद्र, तुझ्या हसण्यात सूर फुलतो, तू माझ्या कवितेची रचना, तूच माझं अख्खं आयुष्य हो। आर्या हसली, तिच्या डोळ्यात हलकं पाणी आलं आणि तिने त्याचा हात हातात घेतला। आपलं आयुष्य म्हणजे एक अशी कविता आहे जी कधीही संपणार नाही, ती म्हणाली। आणि खरोखर त्यांची प्रेमकहाणी आता फक्त त्यांची नव्हती, ती त्या गावाची, कलेची आणि जगभरातील प्रेरणादायक कथा बनली होती।